त्यांचं वजन 92 किलो होतं. 1.5 महिना त्यांना कोरोनामुळे व्हीलचेअरवर काढावे लागले, पण त्यांनी उमेद सोडली नाही. आज त्यांनी बुलढाण्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवलं आहे. इन्स्टावर त्यांचे 30,000 फॉलोअर्स आहेत. शेकडोंना त्यांनी जगण्याचा नवा मंत्र दिला. आयुष्याच्या अखेरपर्यंत लोकांना आरोग्य संपन्न करण्याचं त्यांचं एकमात्र ध्येय आहे. अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर अश्विनी जाधव चिखलकर, बुलढाण्याच्या प्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट. बुलढाण्याचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद जाधव यांच्या त्या अर्धांगिनी आहेत. डॉक्टर म्हणून डॉक्टर अश्विनी जाधव यांची ओळख आहेच, परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या पहिल्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन रनर म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे. 100 किलोमीटरची पिंकेथॉन स्पर्धाही त्या जिंकलेल्या आहेत. चला तर त्यांच्या आयुष्याचा हा नवा प्रवास आपण उलगडूया. मॅडम नमस्कार. यू मी अँड माईक या पॉडकास्टमध्ये गुड इव्हनिंग सिटीचे आपलं स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असा राहील की वयाच्या 36व्या वर्षी तुम्ही रनिंगला सुरुवात केली. लहानपणापासून तुम्ही रनिंग करत नाही आहात? नाही. 4थ्या वर्षी तुम्ही कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतली ती पूर्ण केली. 90 किलोमीटरची होती. त्याच्यानंतर 100 किलोमीटरची सुद्धा त्याच वर्षी तुम्ही, मला वाटते पिंकेथॉन, हे मिलिंद सोमण हे ॲम्बॅसेडर त्याचे आहेत आय थिंक, किंवा ते आयोजक आहेत, त्यांची ती स्पर्धा तुम्ही पूर्ण केली. अशी नेमकी कोणती किक होती ती बसली की आपल्याला आता हे मॅरेथॉन करायचं आहे, रनिंग करायचं आहे, आणि 36व्या वर्षी हे तुमच्या डोक्यात आलं की आपण या वर्षापासून आपल्याला सुरुवात करायची आणि रनिंगच करायची, दुसरं काहीच केलं नाही? काय अशी नेमकी घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडली? लहानपणापासनं कायम अभ्यास असं माझं आयुष्य होतं. जेव्हापासनं कळत होतं तेव्हापासनं वडिलांनी अभ्यास करायचा आणि पुढे जाऊन काहीतरी बनायचं असं एक स्वप्न बिंबवलं होतं. आणि कायम डॉक्टर व्हायचं असंच डोक्यामध्ये होतं. म्हणजे अगदी जेव्हापासनं कळतं तेव्हापासून डॉक्टरच व्हायचं होतं. मग पूर्ण आयुष्य तसंच गेलं. अगदी अभ्यास करायचा आणि प्रत्येक ठिकाणी मग टॉप यायचं आणि MBBS केलं, MD झालं, त्यानंतर डायबेटॉलॉजी, मग लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बुलढाण्यामध्ये आले. त्या अगोदरचे साधारण 10 ते 15 वर्ष मुंबईमध्ये आणि त्याच्या आधीचे 10 ते 15 वर्ष अमरावतीमध्ये असं लाईफ केलं. बुलढाण्यामध्ये आल्यानंतर मेजर चेंजेस होते लाईफमध्ये. एकतर मॅरेज प्लस सिटी फार छोटी वाटत होती. मुंबईत तुम्ही आल्यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण कुठे आलो आहे, काय आलो आहे. तर बरेच वर्ष कदाचित ॲडजस्टमेंटमध्ये गेले. आणि मुलींचं आयुष्य थोडंसं असं असतं की आपण लग्नानंतर अगदी फॅमिलीमध्ये गुंतून जातो. लग्नाच्या आधी मला असं प्रत्येक कलेमध्ये मी अगदी उत्तम होते. म्हणजे असं कुठलीही तुम्ही नाव घ्या, डान्सिंगपासनं शिवणकाम करणे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये. पण लग्नानंतर मग आपण अगदी फॅमिली, कुटुंब, हजबंड, मुलं याच्यामध्ये गुंतून जातो. जबाबदारी असते. आणि तसं आपल्याला लहानपणापासून सांगितलंही जातं की आता तुझं आयुष्य हेच आहे. म्हणजे आपण जरी डॉक्टर जरी असलो तरी थोडंसं कुठेतरी स्वतःला हरवून बसतो. आणि मग 5-7 वर्ष असेच गेले. प्रॅक्टिस सुरू झाली होती. प्रॅक्टिस चांगली पीक होता, कारण सरांचे इथे बऱ्यापैकी आधीच त्यांची प्रॅक्टिस सेट असल्यामुळे त्याचा बराच मदत झाली. पण कुठेतरी आयुष्यामध्ये काहीतरी नाही आहे, काहीतरी कमी आहे किंवा समाधान नव्हतं. काहीतरी कमी पडत आहे काहीतरी असं कायम जाणवायचं की आय एम नॉट गुड इनफ, असं एक फिलिंग कायम येत होतं. कुठेतरी आपण कमी पडतो आहे किंवा काहीतरी असायला हवं होतं असं. आणि त्या फेजमध्ये मग थोडंसं मेंटली, याला बरेच लोक मिड लाईफ क्रायसिस वगैरे म्हणत असतील, मला माहिती नाही. आपण ऐकतो आजकाल हा शब्द मिड लाईफ क्रायसिस. आणि मग नंतर या फेजमधनं जात असताना, बरेच अपडाऊन्स फेस करत असताना, कोविड ची सेकंड वेव्ह, तर फर्स्ट वेव्हमध्ये तर फार मॉर्टॅलिटी नव्हती, पण सेकंड वेव्हमध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले. त्यावेळेला कोविडच्या सेकंड वेव्हला माझं दुसरं बाळ जे होतं ते 1 वर्षाचं होतं. आणि आमची अख्खी फॅमिली कोविड पॉझिटिव्ह आली एके दिवशी. आणि म्हणजे 7ही जण फॅमिलीतले जे होते ते सगळे पॉझिटिव्ह होते. 8-10 दिवस ठीक गेले, पण 8व्या-10व्या दिवशी नंतर एक काहीतरी कंप्लेंट जशा सुरू झाल्या होत्या की कंटिन्युअस छातीमध्ये धडधड असायची, उठून बसता यायला येत नव्हतं, चालता फिरताना पण खूप धाप लागायची, प्रत्येक बेसिक ॲक्टिव्हिटीसाठी डिपेंडंट झालं होतं आयुष्य. आणि अशा परिस्थितीमध्ये साधारण 1.5 ते 2 महिने काढावे लागले. ऑलमोस्ट तुम्ही व्हीलचेअरवर होते 1.5 ते 2 महिने. म्हणजे बेसिक कुठलंच, म्हणजे स्वतःच्या हाताने खाताही मला येत नव्हतं. आणि त्यावेळेला ॲक्च्युली डायग्नोसिस वगैरे पण इतकं नव्हतं. आम्ही इव्हन बिईंग डॉक्टर
अनेक जणांशी बोलायचं होतं त्यांच्याकडे, पण ॲक्च्युअल निदान काय आहे ते फारसं कोणाला माहिती नव्हतं. बरोबर आहे. ट्रीटमेंट सुरू असायची घरच्या घरी, आता डॉक्टर असल्यामुळे घरी डॉक्टर्स येऊन भेटून वगैरे ट्रीटमेंट सुरू होती. पण मग बऱ्याच हिंदुजाला काही डॉक्टर्स होते, फ्रेंड्स आहेत ते, आणि माझं रहिजाला एज्युकेशन झालं तर मग तिथेही फ्रेंड्स होते. त्यांच्याशी बोलून मग असं कळलं की ह्याला पोस्ट कोविड फटिग सिंड्रोम असं म्हणतात. तर साधारण त्या फेजमध्ये बरेच दिवस निघून गेले. पण ज्यावेळेला बेडवर राहायचं काम पडलं त्यावेळेला आयुष्य खूप काही शिकवत होतं. अच्छा. म्हणजे जोपर्यंत आपले हातपाय चांगले आहेत, शाबूत आहेत सगळे, तोपर्यंत आपण व्हॅल्युएबल आहोत. अच्छा. आणि ज्यावेळेला आपण बेडवर असतो त्यावेळेला आपण इतरांची जबाबदारी होतो. म्हणजे आत्मचिंतन सुरू होतं. बेडवर होत्या तुम्ही, खूप सुरू, मनातल्या मनात आपला संवाद आपल्याशी. मला असं वाटतं ओपन टू युनिव्हर्स होते त्यावेळेला. काय होतं, त्याचीच इच्छा असावी हे सगळं तोच मला कदाचित शिकवत होता, सांगत होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला मला रिअलाइज अशी झाली की ज्या गोष्टी आपण रोज करतो आपण त्या गोष्टीमध्ये बोर होतो. अच्छा. मी तेच उठायचं, तेच ब्रश करायचं, तेच पेशंट बघायचे, तेच सगळे मित्रमंडळ, तेच असं आपल्याला वाटायला लागतं. कंटाळवाणं वाटतं. पण ज्या वेळेला मला बेडमध्ये राहून माझ्या बेसिक गोष्टींसाठी पण इतरांची मदत घ्यावी लागत होती त्यावेळेला मला हे रिअलाइज होत होतं की आपण आपल्या गोष्टी डेली बेसिसवर करू शकतो. हे किती मोठं प्रिव्हिलेज आहे आपल्याला. अच्छा. की आपण हे स्वतःहून प्रत्येक गोष्ट आपली करू शकणे, म्हणजे त्या गोष्टी रोज करता येणं हे खूप मोठं काय म्हणणार नशीब आहे आपलं. बरोबर आहे. ते सडनली माझ्या आयुष्यातनं एके दिवशी गेलेलं होतं. असे अनेक पर्स्पेक्टिव्ह चेंज होत होते, म्हणजे बघण्याचा दृष्टिकोनच बदलत होता. की आजपर्यंत आपण फक्त इतरांना बदलण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःवर आपण काय एफर्ट्स घेतले, किंवा आपण इतरांना बदलू शकत नाही, आपण फक्त स्वतःला बदलू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती की लहानपणी माझं स्वप्न होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर व्हायचं. आज डॉक्टर झाले होते, घर होतं, कुटुंब होतं, छान संसार होता आणि सगळ्या गोष्टी होत्या, पण तरी सुद्धा पोकळी वाटत होती. पण या गोष्टीसाठी कधी ग्रॅटिट्यूड किंवा कधी थँकफुल फील केलं होतं का? हां. की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आहे. बरेच जण नाही करत. आपण सतत शोधत असतो. म्हणजे ते स्वप्न, एका लहान मुलीचं ते स्वप्न होतं, ते तिने आज अचीव्ह केलं आहे. त्याच्यासाठी ना स्वतःला कधी थँक्यू म्हटलं, ना कधी गॉडला किंवा निसर्गाला किंवा जेही म्हण, प्रत्येकाच्या डेफिनेशन वेगवेगळ्या आहेत, त्यांना आपण कधीही थँक्यू म्हणत नाही किंवा फील करत नाही. म्हणणंही वेगळं आहे आणि ते वाटणं की थँकफुल आहे, मी सगळं अचीव्ह केलं आहे, हे सगळे माइंडसेट असे शिफ्ट होत होते. आणि आणखी एक वाईट घटना घडली की माझी अगदी जवळची म्हणजे माझ्या भावाची वाईफ, ती पण कोविडमध्ये सेम टाईमला व्हेंटिलेटरवर होती आणि शी डाईड. प्रेग्नंट पण होती, 32 इयर्सचीच होती. आणि तो पहिला दिवस होता ज्या दिवशी मी उठून बसले होते, कारण ती मुंबईला होती आणि मग आम्हाला मुंबईला ट्रॅव्हल करून जावं लागलं. पण त्यावेळेला एक पिक्चर डोळ्यासमोर येत होतं की आयुष्य ही जर्नी आहे, प्रवास आहे, आणि या प्रवासामध्ये अनेक जण आपल्यासोबत येणार आहेत, जाणार आहेत, आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचं जाणं हे अटळ आहे. ज्याचा जन्म झाला त्याला जायचंच आहे. मग आपण जे जगतो आहे त्या प्रवासामध्ये कोणी आपल्यासोबत थोडा काळ असेल, कोणी जास्त वेळ असेल, पण हा प्रवास आपला आहे. हा इंडिव्हिज्युअल माझा प्रवास आहे. तो मी कसा करते ही माझी चॉईस आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देते, आपण गाडी चालवतो ना, समजा तुम्ही ड्राईव्ह करत आहात आणि मी बसली आहे, तर माझं आयुष्य तुमच्या हिशोबाने चालेल, आणि मला जर माझं आयुष्य माझ्या हिशोबाने चालवायचं असेल तर मला ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागेल. एक्झॅक्टली. हे सगळे पर्स्पेक्टिव्ह तिथे चेंज होत होते की आपण, आणि हे जर्नीमध्ये आपण जाताना बाकीचे व्यक्ती आपल्या माहिती टेम्पररी सोबत आहेत आपल्या, मग यांना आपण काय देऊन जाऊ शकतो? स्वतःपुरतं जगायचं किंवा आपल्या आजूबाजूंना आपण आनंदी जगून त्यांनाही काहीतरी देऊ शकतो. मग त्या दिवशी एक गोष्ट ठरवली होती की माझं स्वतःचं आयुष्य मला एव्हरी सिंगल डे रिमार्केबल बनवायचं आहे, आणि इतरांसाठी मी जे काय करू शकेल ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. असा हा प्रवास. म्हणजे हे भावाची मिसेस ज्या दिवशी एक्सपायर झाली त्या दिवशीचे त्या क्षणाला सुरू होतं. डोक्यामध्ये सगळे विचार ते आधीपासूनच 1.5 महिन्याचे तुम्ही होते तेव्हापासून सुरू होतं, काहीतरी सुरू होतं. त्या दिवशी मग असंच कसं जाणवलं की नाही सायकलिंग नाही आहे किंवा दुसरं काहीतरी नाही आहे, पण क्रिकेटही मुली खेळतात, असं काय रनिंगच का निवडली? याचं कारण सायकलिंग पण सुरू केलं होतं. अच्छा. 14 जून 2021 म्हणजे अगदी आता 2 दिवसानंतर माझा पहिला 100 मीटरचा मी वॉक केला होता. सरांना म्हटलं हात धरा, आणि मला आता बसायचं 5 वर्षापूर्वी, आणि त्यांना म्हटलं हात पकडून मला फक्त 100 मीटर वॉक करवा, आणि वॉक करून आलो आम्ही. वॉक करून आल्यानंतर अगदी धाप, म्हणजे तेवढं मसल लॉस झालेला असतो, तुमची कार्डिक कॅपॅसिटी कमी झालेली असते. बरोबर. पण मग तिथे ठरवलं होतं की थांबायचं नाही. मग असंच रोज 100 मीटर 200 मीटर, मग स्वतःची कामं स्वतःला कर, असं करत 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 जूनच्या एंडपर्यंत थोडंसं 1 किलोमीटर जमायला लागलं होतं. अच्छा.
मग जिम जॉईन करूया म्हटलं. स्ट्रेंथ तेवढी गेलेली होती, तर थोडंफार डॉक्टर असल्यामुळे ह्या गोष्टी बेसिक कळत होत्या की आपण स्ट्रेंथवर काम केलं पाहिजे. मग जिम जॉईन केला. अच्छा. काहीच करता यायचं नाही सुरुवातीला, पण असं म्हणताय ना की त्यावेळेला काहीतरी माझ्या फेवरमध्येच होतं की जिममध्ये ट्रेनर पण इतका छान मिळाला की त्यांनी माझ्या कपॅसिटीप्रमाणे मला ट्रेन केलं. अच्छा. मग मी सायकलिंग सुरू केलं. सरांचे एक फ्रेंड होते ज्यांनी आयर्नमॅन कॉम्पिटिशन कंप्लीट केली होती. मग त्यांच्याशी बोलून, कोण कोण होते ते? बीडचे आहेत. अच्छा. मला नाव सध्या लक्षात नाही, पण मग त्यांनी आयर्नमॅन कॉम्पिटिशन कंप्लीट केली होती. त्यांच्याशी बोलून मग सायकल विकत घेतली आणि सायकलिंग सुरू केलं. मग पहिलं तर 10 किलोमीटरमध्येच असं वाटायचं की आपण जाऊ बहुतेक. 21ची गोष्ट आहे सगळी, 2021ची आहे ही. आणि नंतर मग सायकलिंग, मग हळूहळू स्टॅमिना वाढत होता ना, कारण आपण ज्या स्ट्रेंथवर काम करतो किंवा हे करतो त्याच्यामध्ये फास्ट गेन होत होतं. मग सायकलिंग करत करत 20, 25, 50 असं 100 किलोमीटरपर्यंत सायकलिंग पण केलं. एकदा मेहकरला चालले गेले होते. मग मेहकरवरून ड्रायव्हरला बोलवून गाडीमध्ये सायकल टाकून म्हणजे गमती जमती पण होत असतात. परत आले आणि मग BRM नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये आपण 200, 400, 600 असे किलोमीटर जर सायकलिंग केलं तर तुम्हाला एक SR टायटल मिळतं. तर त्याच वेळेला डॉक्टर्स अँड फिटनेस नावाचा एक आमचा ग्रुप आहे फेसबुकवर. जवळपास 40-50 हजार डॉक्टर त्याला जॉईन आहेत. त्या ग्रुपवर मी अशा ॲक्टिव्हिटीज बघत होती सगळ्यांच्या. कोणी रनिंग करत आहे, कोणी मॅरेथॉन करत आहे, कोणीतरी सायकलिंगमध्ये BRM करत आहे. तर आपण हे करूया असं ठरवलं होतं मी की आपण ट्राय करू. 100 तर करतो आपण, ट्रेनिंगनी कदाचित येऊन जाईल. पण त्यावेळेला त्याला स्पेसिफिक सायकल लागते. ती कोविडच्या काळामध्ये अवेलेबल नव्हती. मग 3 महिना वेटिंग पिरियड होता त्याला. मग वेटिंग पिरियडमध्ये काय करायचं म्हणून सायकलिंग सुरू केलं. रनिंग सुरू केलं. त्याआधी बॅडमिंटन पण खेळत होते मी थोडे दिवस. म्हणजे मी सगळं ट्राय केलं. योगा पण सुरू केला होता, बॅडमिंटन खेळत होते. पण ज्यावेळेला रनिंग केलं पहिल्या दिवशी काहीतरी क्लिक झालं की नाही, ह्यात आपण कदाचित पुढे जाऊ शकतो. आणि मग मी काय करायचं, मी रन केला की रन करून मग आमच्या त्या डॉक्टर्स अँड फिटनेस ग्रुपवर पोस्ट करायचे. मग तिथेच एक डॉक्टरच होते, त्यांनी अप्रोच केलं स्वतःहून की तुम्ही रन तर खूप छान करताय, कन्सिस्टन्सी चांगली आहे, पण ज्या पद्धतीने तुम्ही करताय त्यातमध्ये ग्रोथ नाही आहे. आणि ते स्वतः म्हणाले मी तुम्हाला कोच करतो, तुम्ही 21 किलोमीटर्स साईन करा. हाफ मॅरेथॉन. आणि 6 महिन्यापूर्वी बेडमध्ये होते मी, आत्ता कुठेशी सुरू केलं आहे आणि अगदीच विश्वास नव्हता. पण त्यांनी एक वाक्य बोललं की ट्रस्ट द प्लॅन. आणि मग काय ठीक आहे करूया, सुरू करून दिलं. आणि 21 किलोमीटर विदिन 3 मंथ्स कंप्लीट पण केलं पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनला. म्हणजे माझ्या कोविडचा आजार पण माझं 22 मार्चला सुरू झालं आणि त्याच्या आधीच्याच म्हणजे 1 वर्षही पूर्ण झालं नव्हतं, तर तेव्हा 21 किलोमीटरचे हाफ मॅरेथॉन पूर्ण केले होते. वा वा, बढिया. म्हणजे त्याच एका वर्षात तुम्ही एवढं सगळं केलं होतं. आता मागच्या 2-3 वर्षांपासून तुम्ही हे सगळं करताय. नंतर तुम्हाला हे अल्ट्रा मॅरेथॉन पण आपल्याला करायचं आहे, पिंकेथॉन पण करायचं आहे, आपल्याला 50 किलोमीटर करायचं आहे. हे असं कसं वाढत गेलं? काय तुमच्या मनात की हे आपल्याला करायचं, कुणी करत नाही आहे किंवा कुणी डॉक्टर याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे महिला नाही पर्टिक्युलरली हे मी म्हणतोय, कोणी महिला आपल्या म्हणजे कोई नाही दूर दूर तक, अपने आसपास तो कोई नहीं, चलो अपन और आगे बढ़ते हैं, असं काही विचार येत गेला का? हे कशातून होत आहे एवढं पुढे पुढे जायचं आहे म्हणून? खरं सांगायचं तर मी जसं बोलले, मला बऱ्यापैकी मी मेंटली पण स्ट्रगल केलं होतं कोविडच्या आधी. आणि फिजिकल पण खूप इश्यूज होते. म्हणजे मला मायग्रेन होता, लोअर बॅक पेन, मणक्यात गॅप पडले, मान दुखायची, बऱ्यापैकी हेल्थ इश्यूज होते. म्हणजे उठबस करणंही मला अवघड होतं. पण जेव्हापासून मी स्ट्रेंथ ट्रेनिंग रनिंग सुरू केलं त्यावेळेला फिजिकल हेल्थ खूप इम्प्रूव्ह होत होती. आणि लक्षात येत होतं की आपली फक्त फिजिकल हेल्थ इम्प्रूव्ह नाही होत आहे, आपला माइंडसेट चेंज होतो आहे. सो रनिंग ना, मला प्रत्येक रन मला काही ना काही शिकवत होता. आणि मग ती शिकवण आपण सगळ्यांपर्यंत पोचवायची, हा एक जसं मी ठरवलं होतं की आपण सगळ्यांना काहीतरी देऊन जायचं. मग हे आपण सगळ्यांपर्यंत कसं पोचवायचं, स्पेशली महिला ज्या घरामध्ये गुंतल्या आहेत, गुरफटून पडल्या आहेत, त्यांनी बाहेर येऊन त्यांचं पोटेन्शियल जर बघितलं तर ते खूप वास्ट आहे, खूप मोठं आहे. पण त्यासाठी त्यांनी बाहेर पडावं लागेल, एक्सप्लोअर करावं लागेल. आपले छंद असतील जे आपण अगदी सोडून जातात आपल्या लग्नानंतर, त्याच्यामध्ये त्यांना थोडं ओरिएंट करावं असा एक विचार सुरू झाला. पण सांगायला लागले मग त्यावेळेला सगळ्यांना की असं करा, हे करा, ते करा. पण लोकांना सजेशन्स नको असतात. आणि डॉक्टरनी म्हटलं तर आणखी थोडंसं जजमेंटलपणा होता, पण की डॉक्टर सांगतच असतात. मग ते तसं फॉलो होत नव्हतं. मग आपण काय करता यावं असं म्हणून मग एक्सपिरियन्स सगळ्यांना द्यावे अशा हिशोबाने मग वुमन्स रन वगैरे सुरू केला. आपल्या इथे बुलढाण्यामध्ये 4 वर्षापासून आम्ही ज्ञानगंगा रनर्स ग्रुपसोबत महिला रन एक ऑर्गनाईज करतो. हो, तर तिथे सुरू केला. पण मग तिथे असं बघितलं की महिला येतात, एन्जॉय करतात, निघून जातात. त्या फिटनेस जे मला त्यांना जे चेंजेस द्यायचे होते ते तिथनं येत नव्हते, कंटिन्यू करत नाही. कंटिन्यू करत नाही.
मग LSY म्हणून एक ॲक्टिव्हिटी सुरू करायचा प्रयत्न केला. म्हणजे महिन्यातनं एकदा भेटायचं आणि हे सुरू करू. पण LSY म्हणजे LSY म्हणजे लास्ट संडे ऑफ मंथ ॲक्टिव्हिटी. Last Sunday of एका संडेला भेटायचं आणि काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची. अच्छा. त्यालाही असा फारसा रिस्पॉन्स आला नाही. आणि मीनवाईल तुम्ही जसं म्हणताय, मी जेव्हा रन करत होते त्यावेळेला मला रिअलाईज होत होतं की आपली स्ट्रेंथ इन्क्रीज होते आहे. म्हणजे जो पहिला रन 5 किलोमीटरचा इतका अवघड जातो आहे ते 21 करून पण कम्फर्टेबल आहे आपण. अच्छा. म्हणजे बॉडीची तेवढी स्ट्रेंथ गेन होते आहे, आपली तेवढी ताकद वाढते आहे, बोन स्ट्रॉंग होत आहे, जॉईंट स्ट्रॉंग होत आहेत, हार्ट तेवढं स्ट्रॉंग होते आहे. ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या, त्यातनं महिलांनी थोडंसं मोटिवेट व्हावं, पुढे यावं असा एक कायम विचार होता डोक्यामध्ये की आपल्याला मुख्य जे करायचं आहे ते थोडंसं हेल्थ रिलेटेड अवेअरनेस सगळ्यांमध्ये जागरूक करायचं. पण या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या रनर्ससोबत कॉन्टॅक्टमध्ये येत होते. आणि त्यांचं एक आपले ते नितीन चौधरी सर आहेत, त्यांचा एक फेलिसिटेशन प्रोग्राम होता ज्यांनी ध्यानगंगाकडनं, ज्यांनी मला वाटतं त्या प्रोग्रामला तुम्ही पण होतात. आणि त्या प्रोग्राममध्ये त्यांना जेव्हा मी बघितलं, तो फ्लॅग एक त्यांच्या हातामध्ये होता फिनिश लाईनला कॉम्रेड्सचा, तेव्हा एक इच्छा अशी स्ट्रॉंग आतून झाली होती की एक दिवशी हे करायचं. अच्छा. पण त्यावेळेला अगदीच 21 किलोमीटर आणि काही तयारी नव्हती आणि माझा स्पीड पण फार स्लो होता. फक्त एक डिस्टंट टार्गेट डोक्यात ठेवलं होतं की हे आपण कधीतरी जेव्हा जमेल तेव्हा करूया एकदा. मग रनिंग सुरू केलं. मग बरेच दिवस 16-17 किलोमीटर नंतर इंजुरीज व्हायच्या. अच्छा. आता रनिंगमधल्या इंजुरीज म्हणजे गुडघा दुखायला लागतोय, कमरेमध्ये दुखतंय, कधी अँकलला पेन होतंय, म्हणजे मसल आणि टेंडन तेवढे स्ट्रॉंग नसतात, त्याच्यामुळे ते दुखतात. मग मी त्याचं सर्च करत होती की ह्याला काय करता येईल, आपण यातनं कसं बाहेर पडू शकतो. रनिंग तर आवडत होतं, रनिंगमधनं स्वतःशी भेटत होते. हां, कारण रनिंगमध्ये मी एव्हरी सिंगल डे असं म्हणू शकते की मी स्वतःला भेटते. अच्छा. तो माझा पर्सनल टॉक टाईम असतो. सो ज्याही वेळेला मी रन करते तो माझा इंडिव्हिज्युअल टाईम आहे. त्यामध्ये पेशंट्स, फॅमिली हे सगळं नसतं त्याच्यामध्ये. आणि आय एम कनेक्टेड टू हायर सेल्फ म्हणा, कारण मला त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी, मी आजकाल रील्स बनवते, म्हणजे 5-6 वर्षापासून हेल्थ रिलेटेड कंटेंटही बनवते. 90% तिथल्या गोष्टी मला रन करताना सुचतात. अच्छा. सो इट इज काइंड ऑफ एक आहे, आपण कनेक्टेड असतो स्वतःशी, नेचरशी, हायर सेल्फ जो म्हणतो आपण त्याच्याशी. त्याच्यामुळे रनिंग कंटिन्यू करायचं होतं आणि हे अडथळे जे येत होते ते बाजूला कसे करता येईल ह्याचा सर्च सुरू होता. आणि मग एक गोष्ट कळत गेली की आपली झोप महत्त्वाची आहे, आपण काय खातो ते महत्त्वाचं आहे, आपण स्ट्रेस किती मॅनेज करतो ते महत्त्वाचं आहे, आपलं सामाजिक बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्या हेल्थमध्ये मॅटर करतात. आहार आणि निद्रा याचं खूप महत्त्व. सगळं 6 पिलर्स आहेत लाईफस्टाईलचे, हे 6ही पिलर्स अत्यंत आवश्यक आहेत. ते 6 पिलर एकदा सांगा सगळ्यांना. 6 पिलर: आहार, व्यायाम, झोप, त्याच्यानंतर सोशल रिलेशन्स अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यानंतर स्ट्रेस मॅनेज करणे, आणि टोबॅको, अल्कोहोल म्हणजे हे ॲडिक्शन्स आहे यापासून दूर राहणं. हे 6. तुम्ही स्ट्रेस मॅनेज कसा करता? स्ट्रेस मॅनेज, सो बरेच जण रनिंगला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणून बघतात, पण स्ट्रेस हा इनिव्हिटेबल असतो. म्हणजे स्ट्रेस हा प्रत्येकाला असतो. अच्छा. आपण त्याच्यापासून वाचू शकत नाही. आपण काय करू शकतो, आपण त्यामध्ये किती वेळ घालवतो हे प्रॅक्टिसने कमी करू शकतो. अच्छा. जसं आपण ड्रायव्हिंग सुरू करतो, सुरुवातीला ड्रायव्हिंग करताना आपण गाडी जेव्हा आपण स्टिअरिंग व्हील हातात घेतो, मग त्यावेळेला गिअर पण बघायचं आहे, आरशात पण बघायचं आहे, मागे बघायचं आहे, क्लच पण दाबायचं. सो किती अवघड असतं हे. पण जसं आपण प्रॅक्टिस करतो तसं आपल्याला ह्या गोष्टी नॅचरली येऊन जातात, मग रिफ्लेक्स होऊन जातात, सवय होते, प्रॅक्टिस होते असं म्हणू शकतो. तशाच पद्धतीने आपल्याला सुरुवातीला थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात, पण आपण स्ट्रेसमध्ये किती वेळ घालवतो हे आपण प्रॅक्टिसने कमी करू शकतो. यासाठी काही सिम्पल टेक्निक्स आहेत, सायंटिफिक बेसिसच्या टेक्निक्स आहेत, प्रत्येकासाठी वेगळी टेक्निक काम करू शकते. सो फॉर एक्झाम्पल डीप ब्रिदिंग. सो 3-4-7, 3-4-8 अशा टाईपचं ब्रिदिंग असतं, ज्याच्यामध्ये 3 सेकंड तुम्ही इनहेल करायचं, 4 सेकंड होल्ड करायचं, 8 सेकंड तुम्ही ब्रीद आउट करा. सो हे तुम्हाला स्ट्रेस लेवल कमी करायला हेल्प करतं. नेचर वॉक, निसर्गामध्ये 10 मिनिटं जरी आपण घालवले तरी आपले कॉर्टिसॉल लेवल नॅचरली कमी होतात. कोल्ड वॉटर, बर्फाचं पाणी जे असतं, आईस कोल्ड वॉटर, हे आपण हाताला लावलं आहे, फेसला लावतो आहे, याने सुद्धा आपले कॉर्टिसॉल लेवल कमी होतात. टॉकिंग टू अ फ्रेंड, कोणी आपल्या जवळचा व्यक्ती असेल त्याच्याशी तुम्ही बोलताय, तुमची एन्झायटी त्याला बोलून दाखवताय किंवा तुमचे फिअर्स बोलून दाखवताय, हे पण हेल्प करतं. रायटिंग डाऊन, मला रायटिंग डाऊन वर्क्स बेस्ट फॉर मी. माझ्याकडे डायऱ्या असतात पडलेल्या, सो पर्पल डायरी, ब्लू डायरी, अशा त्याला मी नावं दिलेली आहेत की मला ज्या वेळेला असं वाटतं आपण स्ट्रेस्ड आहोत, मग ती एक डायरीमध्ये आपण लिहायचं. पर्पल आणि ब्ल्यू असं याला वेगळे कलर असं काही नाही, डायरी ज्या होत्या त्याला मी एक ठेवलं की आता मला सब्जेक्ट वाईज केलं, असं काही नाहीये. फक्त ती पर्पल डायरी त्याच्यासाठीची आहे, ब्लू डायरी माझ्या प्लॅनिंगसाठीची आहे. काही पण मला असं वाटतंय मी जिथे अडकते आहे, पुढे जात नाही आहे, किंवा मला काहीतरी चेंज करायचं आहे,
किंवा एखादा आपण, आणि माणूस हा प्रत्येक, म्हणजे तुम्हाला मी जसं आपण बोललो पर्स्पेक्टिव्ह चेंज होत असतं ना आपलं, त्यामध्ये एक फार मोठा पर्स्पेक्टिव्ह चेंज माझ्या आयुष्यात आला. एक पुस्तक वाचलं होतं मी, करेज टू बी डिसलाइक्ड. अच्छा. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट करायची असेल, बाहेर पडायचं असेल, काहीतरी बदल आणायचा असेल, तर तुम्हाला किंवा तुम्हाला तुमचं लाईफ अगदी फ्रीली जगायचं असेल तर लोक तुम्हाला आवडून घेतीलच असं नाही आहे. आणि हे तुम्ही एक्सेप्ट करणं मान्य आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे की आपण जे करू त्याच्यामध्ये प्रत्येकजण तुमच्यासोबत येईलच असं नाही. आणि यांनी बऱ्यापैकी आणखी पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. त्याच्यामध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे, व्हॉट इफ द पर्पज ऑफ लाईफ, इंग्लिशमध्ये मुद्दाम सांगते, आपण ट्रान्सलेट करूया. व्हॉट इफ द पर्पज ऑफ लाईफ इज नॉट हॅपीनेस, अच्छा, व्हॉट इफ द पर्पज ऑफ लाईफ इज लर्निंग. शिकत राहणं. येस. आणि हा उद्देश आहे जीवनाचा, माझ्या जीवनाचा. आणि तुम्ही ते शिकत आहात अजून. एव्हरी सिंगल डे अजून काही शिकायचं राहिलं असं वाटतंय? खूप काही आहे. पहिले तर मी हा शिकण्याचा प्रयत्न केला की आपण आपलं आयुष्य कसं बेटर करू शकतो, रनिंगला आपण कसं आपल्यामध्ये कंटिन्यू करू शकतो. मग त्याच्यामध्ये मी शिकत होते. लाईफस्टाईल मला कळालं. मग लाईफस्टाईलमध्ये मी डिप्लोमा इन लाईफस्टाईल मेडिसिन एक कोर्स आहे तो कंप्लीट केला. मग ज्यावेळेला ते कळालं त्यावेळेला याचे बेनिफिट्स जे मला होत होते, म्हणजे फिजिकल बेनिफिट्स ज्यांनी बघितले त्यांना माहिती आहे की माझं वेट अगदी 90 टू मी 60 किलोला आली आहे. रनिंग माझं एवढं इम्प्रूव्ह झालं आहे. माझे 92 किलो वजन होतं. 90 प्लस होते मी. आणि आता वजन 59-60च्या आसपास असतं. अच्छा. पण हे फार म्हणजे अगदी मी नेहमी उदाहरण देताना सांगते की माझे जे फिजिकल बेनिफिट जे सगळ्यांना दिसत आहेत की मी मॅरेथॉन्स करते आहे किंवा हे करते आहे, दे आर 1% ऑफ मेंटल बेनिफिट्स जे मला झालेले आहेत. बरं. जे माझं म्हणजे माझी जी थिंकिंग प्रोसेस, माझं जे विचार करण्याची जी प्रक्रिया बदलली आहे या प्रोसेसमध्ये, ही समुद्राच्या पाण्यासारखी आहे. आणि फिजिकल बेनिफिट्स एका मोत्यासारखे आहेत. तर हे सगळे मग आता कसे आपण पोचवता यावे या प्रोसेसमध्ये पुन्हा अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या की सांगतोय आपण, पण समोरचा व्यक्ती फॉलो करत नाही, ऐकत नाही आहे, काय कारण असेल. मग त्याच्या डीपर लेअरमध्ये जात गेले की मनुष्य असा का वागतो, तो जसा वागतो तसा का वागतो. मग त्याला एखादी गोष्ट आपल्याला माहिती असते की बदलली पाहिजे, बरोबर, पण तरीही तो बदलू शकत नाही. सो आपण का बदलू शकत नाही. तर याला आपल्याकडे 2 ब्रेन असतात. वी हॅव एक आपल्याकडे एक इव्होल्युशनरी ब्रेन आहे जो खूप जुना आहे, लाखो वर्षांपूर्वीचा. तो आपल्याला प्रोटेक्ट करत असतो, त्याला चेंज आवडत नाही. जसं असं चालू द्या, तो सेफ प्लेस, इथे सेफ आहे ना, मग इथून बाहेर पडायचं नाही. आणि तो आपल्याला ते न करण्याचे अनेक कारणे देत असतो. पण एक दुसरा ब्रेन पण आहे आपल्याकडे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो नवीन आहे, ज्याच्यामुळे आपण माणसाची इतकी प्रगती जी झाली आहे ती प्रीफ्रंटल कॉर्टेक्समुळे तुम्हाला तयार करतो, तुम्हाला रेडी करतो की त्याला नवीन नवीन गोष्टी करायच्या असतात, शिकायचे असते, चॅलेंजेस आवडतात. तर ह्या 2 ब्रेनमध्ये कायम फ्रिक्शन सुरू असतं, ज्याला लिम्बिक फ्रिक्शन असं म्हणतात. आणि प्रॅक्टिसने आपण आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, म्हणजे जो आपला थिंकिंग ब्रेन आहे, त्याला ॲक्टिव्ह करू शकतो. रनिंग तुमचं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ॲक्टिव्हेट करतं. सो तुमच्यामध्ये प्रोक्रॅस्टिनेशन आपण ऐकलं ना, करायचं असतं पण सुरुवात करत नाही, बरोबर. तर रनिंग तुमचा प्रोक्रॅस्टिनेशन पण कमी करायला मदत करतं. अनेक फायदे रनिंगच्या मार्फत मला मिळतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आणखी त्यात आपण किती एक्सप्लोर करू शकतो. मुख्य जो फायदा म्हणावा किंवा माझं जे गोल मी ठरवलं की मला लाईफस्टाईल रिलेटेड अवेअरनेस सगळ्यांमध्ये आणायचं आहे, त्यासाठी मला माझा व्हॉइस, आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं होता, जे कॉम्रेड्सने माझ्यासाठी केलं. अच्छा. सो कॉम्रेड्स ज्यावेळेला मी करत होते त्यावेळेला कॉम्रेड्स झाल्यानंतर अनेक जणांशी चर्चा झाली, अनेक ठिकाणी अनेक प्रसार मीडियाज आहेत किंवा हे माध्यम आहेत, पॉडकास्ट झाले, शूट झाले, यातनं अनेक लोकांपर्यंत मला पोचायला मिळालं. कारण जोपर्यंत हा सगळा बदल जो मी करायचा प्रयत्न करते आहे आपल्या मानसिकतेमध्ये, आपल्या आरोग्यामध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये, यासाठी मला अनेकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे. बरोबर आहे. दक्षिण आफ्रिकेला तुम्ही गेल्या, तिथे तर धावणारे किंवा म्हणजे तुमच्यासारखे अल्ट्रा मॅरेथॉनसाठी आलेले खूप जण असतील. ते सगळे पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हे सगळे पळत आहेत, आपल्यालाही पळायचं आहे. काही असं वेगळ्या भावना त्यावेळेस आल्या होत्या का? तुम्ही इकडे ते सगळं पाहिल्यानंतर काही वेगळे विचार डोक्यामध्ये असे आले होते का? इंटरनॅशनल सगळे लोक असतील त्या ठिकाणी, काय भावना त्यावेळेस तुमच्या मनात आल्या असतील त्या एकदा सांगा. ज्या वेळेलाही आम्ही अशा मॅरेथॉन्समध्ये किंवा मोठ्या इव्हेंट्समध्ये जातो, आपण एक विचार करून जात असतो की आपण आपला रन करायचा आणि आपण परत यायचं. आणि बरेच वेळा मी तर डॉक्टर असल्यामुळे असं ठरवून जाते की एवढा इव्हेंट करू आणि आपण आता याच्यानंतर लॉंग डिस्टन्स नाही करायचं. कारण वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो, बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला मागे ठेवाव्या लागतात. तर पण तिथे ज्यावेळेला त्यावेळेला मी गेले, तिथे 70 वर्ष
80 वर्ष, ज्यांनी 10-10, 15-15 वर्षापासून ती कॉम्रेड्स मॅरेथॉन करतायत. अच्छा. असे अनेक उदाहरण आहे. म्हणजे तिथे जे आम्हाला बिब नंबर मिळतो त्या बिब नंबरवर तुमचा अटेम्प्ट लिहिलेला असतो. अच्छा. कितवा तुमचा अटेम्प्ट आहे. तर ज्यावेळेला मी रन करत होते त्यावेळेला मी प्रत्येकाच्या बिबवरचे फक्त अटेम्प्ट्स वाचत होते. कोणाचे 10, कोणाचे 15, कारण ती 100 वर्ष जुनी मॅरेथॉन आहे. म्हणजे पुढच्या वर्षी त्याचं 100वं वर्ष आहे. तर तिथे एक लुई म्हणून व्यक्ती आहे ज्याची ती 50th कॉम्रेड्स होती. अरे बापरे. आणि इतके करता मग आपल्याला असं वाटतं की आपण अतिच विचार करतो का, की असं नाही आहे की करायला ठरवलं तर करतात. वयाचं बंधन नाही, स्त्री पुरुषांचं बंधन नाही, जेंडर नाही आहे, काही नाही. अनेक लोक तिथे आजारातनं बरे झाल्यानंतरही आलेले आहेत. काही लोकांना हार्टचे प्रॉब्लेम, काहींना ल्युकेमियातनं बरे झालेले असे अनेक लोक भेटले आम्हाला, ज्यांनी कॅन्सरवर पण मात केली आणि रन करतात. सो हे लिमिट्स जे असतात ना आपल्या मेंदूमध्ये असतात असं वाटतं मला. आणि मॅरेथॉन्समध्ये जाऊन आमचे हे लिमिट्स ब्रेक होतात. बरोबर आहे. आणि दॅट इज द रिझन तुम्ही जे म्हणताय की पुढे पुढे जाण्याचं का वाटतं. कारण तिथे गेल्यानंतर असं अनेक लोक भेटतात ज्यांनी 160 किलोमीटर केलेलं आहे. तिथे गेल्यावर अनेक लोक असे भेटतात ज्यांनी 300 किलोमीटर केलं आहे, कोणी 480 किलोमीटर केलेलं आहे. आणि देन आपण विचार करतो की आपण स्वतःला किती बांधून ठेवतोय की यापेक्षाही बरंच पुढे आपण जाऊ शकतो. आता 100 पर्यंत आपण गेलो. आता 100 पर्यंत गेले आहे. आता आणखी काय डोक्यात आहे, असं काही ठरवलं आहे? सध्या तरी 100च आहे डोक्यामध्ये. कारण आता सध्या जे लाईफस्टाईल रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत याला बऱ्यापैकी मला बेस मिळाला आहे. बरं. लोक इन्स्पायर होत आहेत सोशल मीडियातनं. आणि इथे बुलढाण्यामध्ये आम्ही किराणा रागिनी क्लब वगैरे ऑपरेट करतोय. तर सध्या आता थोडंसं फोकस तिकडे. अश्विनी मॅडमला बघून किती जणी तयार झाल्यात असं तुम्हाला वाटतं की आपण जे करतोय ते अगदी खूप चांगलं होत आहे. आणि म्हणजे स्वतःच्या कौतुकासाठी नाही पण एक इन्स्पायरेशन म्हणून काही जणी अशा आहेत की नाही मॅडम आम्ही तुम्हाला बघून पळतोय, धावतोय किंवा रनिंग करतोय, अशा किती जणी आता सध्या आहेत इथे? अनेक. म्हणजे मी ज्या वेळेला बदल करायची ठरवलं होतं स्वतःमध्ये त्यावेळेला मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं की मी सांगायचे आणि लोक ऐकत नव्हते. म्हणजे डॉक्टर पण म्हणजे सांगायचं की गोड खाऊ नका तरी पेशंट खायचे आणि शुगर वाढलेलं यायच्या. तर त्यावेळेला मी ठरवलं होतं की आपण आपलं उदाहरण असं बनवायचं की त्यातनं एक व्यक्ती जरी इन्स्पायर झाला तरी आपलं आयुष्य सफल आहे, सार्थकी झालं. बस सार्थकी झालं. पण आता मोर दॅन 1000 ऑफ पीपल म्हणू शकते मी. क्या बात आहे. ॲटलिस्ट 1000. म्हणजे आपल्या बुलढाण्यामध्येच जवळपास आम्ही रणरागिनी लास्ट इयर सुरू केलं 1 वर्षापूर्वी 8 मार्चला. तर तिथे 150 महिला आमच्याशी जोडलेल्या आहेत. त्यातल्या 90% महिला 10 किलोमीटर रन इझिली करतात. आणि आमची सुरुवात ॲक्च्युली पहिल्या दिवशी 10 पावलं रन आणि 10 पावलं वॉक अशी सुरू झाली. आणि त्यातल्या 20 ते 25 महिलांनी 21 किलोमीटर सुद्धा केले. म्हणजे आत्ता आम्ही अहिल्यानगरला गेलो होतो. अच्छा. तिथे पण त्यांनी 21 किलोमीटर, काहींनी 10 किलोमीटर असं. आता अनेकांना इच्छा आहे तुमचं सगळे हे पॉडकास्ट बघितल्यानंतर किंवा आधी पण बघितलं, त्यांना धावायचं आहे. आता त्यांनी कोणत्या वर्षीपासून सुरू केलं पाहिजे असं काय त्यांना सांगाल? फारच महत्त्वाचा मुद्दा बोलतोय आपण. रन कोण करू शकतं यापेक्षा रन कोणी करायला हवा. अच्छा. प्रत्येकाने करायला हवा. आता सायन्स बघू आपण. आता बिंग डॉक्टर आता आपण थोडं सायन्सविषयी बोलूया. हार्टची कपॅसिटी असते, पंपिंग कपॅसिटी. हार्टची ऑक्सिजनची कपॅसिटी असते, याला आम्ही मेडिकल टर्म्समध्ये VO2 मॅक्स म्हणतो. तो हा VO2 मॅक्स म्हणजे आपण एक्सरसाइज करताना किती ऑक्सिजन युटिलाइज करतो. बरोबर. हा VO2 मॅक्स तुमचा फक्त रनिंग वाढवू शकतो. रनिंग वाढू शकतो. किंवा आपण इतकं फास्ट वॉक करतोय की आपला हार्ट रेट जो आहे तो झोन 2 झोन 3 मध्ये जातो. लाईट जॉगिंग म्हणतो आपण त्याला. किंवा फास्ट वॉकिंग किंवा स्प्रिंटिंग, जे फास्ट थोडा वेळ पळायचं आणि VO2 मॅक्स इंटरव्हल्स वर्कआउट्स पण असतात. तर रनिंग तुम्हाला तुमच्या हार्टची कपॅसिटी, ॲरोबिक कॅपॅसिटी, हृदयाची कपॅसिटी वाढवायला मदत करतं. आणि प्रत्येकाने का करायला हवा ते पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे प्रत्येकाने मॅरेथॉन करण्याची आवश्यकता नाही. पण हे महत्त्वाचं आहे. मॅरेथॉन आपल्याला आवड असेल, आपण वेळ देऊ शकत असू, आपण आपलं रेस्ट, रिकव्हरी, खाणं पिणं हे सगळं चेंज करू शकत असू तर हरकत नाही. पण रन हा प्रत्येकाने 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर करायला पाहिजे. आता जे जण म्हणतात की आम्ही 5 किलोमीटर पळू शकत नाही, त्यामागची कारणं ही आहेत की जॉईंट्समध्ये तेवढी स्ट्रेंथ नाही आहे. आपण म्हणतो ना रन सुरू केलं आणि दुखायला लागलं. सो रनिंग ना तुमचे विकनेसेस एक्सपोज करतं आणि ते दुसरा मेंदू तुम्ही जे म्हटलं ते त्याला सप्रेस करतं. चॅलेंज आपण जसं जसं चॅलेंज घेत राहू तसं तसं आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स स्ट्रॉंग होत जातो. कारण हा कारणं देणार आहे आपल्याला, बरेचसे कारणं देणार आहे की तू करू नको, थ्रेट दाखवणार. त्याचं एक मेकॅनिझम असतं नेगेटिव्ह गोष्टीला मॅग्निफाय करणे. तर तो सांगणार की अरे रनिंग केलं की हार्टला प्रॉब्लेम होतो बरं. तो सांगणार की रनिंग केलं की गुडघे खराब होतात. पण जे लोक रनिंग करतात त्याच्यातले बेनिफिट्स तो मिनिमाइज करतो. ते आपल्याला आपल्या दृष्टिक्षेपातनं घालवण्याचा प्रयत्न करतो, सो दॅट आपण ती ऍक्टिव्हिटी करणार नाही. त्याचा हेतू आपल्याला फक्त वाचवणे आहे.
हो. पण आपण हे रिअलाईज करणं की ह्या ॲक्टिव्हिटीज त्यावेळेला ते ठीक आहे, ज्या वेळेला सर्वायवलचा विषय होता, जगण्याचा विषय होता, त्यावेळेला ते ओके होतं. पण आता आपल्याला ॲक्च्युली थ्रेट नाहीच आहे. नाही. रिअल थ्रेट्स आयुष्यामध्ये फार कमी आहेत. बरोबर. पण ती नेगेटिव्हिजम जे आहे ते पुढे चाललं आहे. आणि मग ह्या गोष्टी आपण पर्सनल रिलेशन्समध्ये, सोशल रिलेशन्समध्ये, पर्सनल लाईफमध्ये अशा बरेच ठिकाणी त्या आपण वापरत असतो. आणि ह्या निगेटिव्हिजममधून बाहेर येण्यासाठी सुद्धा आपल्याला रनिंग हेल्प करतं. कोणत्या वर्षी केलं पाहिजे ते कुठल्याही वर्षी सुरू करू शकता. फक्त सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ती कोणती काळजी घेतली पाहिजे ते? सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला कुठला हार्टचा किंवा लंगचा किंवा कुठला एक नोन आजार आहे का. आपल्याला कुठलाही डॉक्टरांनी सांगितलेला एखादा आजार, जिथे डायग्नोस्ड आजार आहे, तर अशा वेळेला आपण डॉक्टरांशी कन्सल्ट करून सुरुवात करायला पाहिजे. पण जर आपल्याला कुठलाही आजार नाही आहे, आपल्याला फार सांधेदुखी वगैरे नाही आहे, तर असं प्रत्येकजण रन सुरू करू शकतो. फक्त सुरुवात करताना 10 पावलं रन 10 पावलं वॉक अशीच करावी. कारण हार्ट फार लवकर अडॅप्ट होतं. हार्ट पटकन कॅच करणार तुम्हाला, पण मसल आणि जॉईंटला वेळ लागतो. मग ज्यावेळेला अंतर वाढत जातं, पण आपलं हार्ट स्ट्रॉंग झालेलं आहे, पण मसल तेवढा ताण अजून घेऊ शकत नाही किंवा जॉईंट तेवढा ताण घेऊ शकत नाही, मग आपल्याला जॉईंट पेन सुरू होतो. आणि मग त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की रनिंगमुळे हा माझा त्रास सुरू झालाय. ऍक्च्युली रनिंगने फक्त एक्सपोज केलंय की अनेक जण सुरू करतात आणि मग थांबतात. त्याच्यासाठी स्लो जाणे, अगदी स्लो जाणे. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. बरोबर. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे बॉडी जे आपण वेट उचलतो, जे लोक जिममध्ये करतात, तर हे रनिंगसाठीच नाही बरं का. प्रत्येकाने स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं आवश्यक आहे. मसल स्ट्रेंथ. आपण एक समजा, आपण जर आता तुम्ही ChatGPT आपण वापरतो की नाही, ChatGPTमध्ये ॲव्हरेज इंडियन व्यक्तीचं जर आपण 10, 20, 30 वर्ष, 50 असं 90 वर्षापर्यंतचं आपण काढलं, तर एक टिपिकल पद्धतीने आपण म्हातारं होतोय. है ना. 40मध्ये पोट सुटायला लागतं, मग 50मध्ये आले की थोडेसे झुकतात, स्त्रियांचं पुरुषांचं सगळे. आणि 60-70 मधले आपल्याकडली महिला किंवा पुरुष हे विशिष्ट पद्धतीचे दिसतात. बरोबर. इंडियन याला ट्रॅजेक्टरी म्हणतात. आपण बॉल फेकल्यानंतर जो ज्याने जाता ना, ती पाथ म्हणू शकतो ट्रॅजेक्टरी. ही ट्रॅजेक्टरी आपली चेंज होऊ शकते जर आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला लागलो तर. अच्छा. म्हणजे आपलं वय वाढवण्यापासून आपण थांबवू शकतो. मसल्स हे आपलं लाईफ आहे. मसल्स म्हणजे आता माझ्या सगळ्या प्रवासामध्ये मला एकच गोष्ट कळाली आहे की गुडघे दुखत आहेत, कंबर दुखत आहे, पाठ दुखते आहे, मणके दुखत आहेत, इव्हन डायबिटीज होतो आहे, चालता फिरता येत नाही आहे, हळू फिरतो आहे, ह्या सगळ्यांचं कारण हे मसल आहे. अच्छा. मसल जितके स्ट्रॉंग तितका आपण म्हातारा लवकर होणार नाही. आजारांपासून आपण दूर राहू. मसल हे 30 वर्षानंतर कमी कमी होत असतात. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग मसल्सना जे जात आहेत त्यांना थांबवण्याचा एकच उपाय आहे आपल्याकडे. वृद्धत्वाकडे जो आपण आपल्याला थोडं. आता आपण जे काही प्रश्न आहेत ते काही महत्त्वाचे प्रश्न, मला असं तुम्हाला विचारायचं आहे की आता तुमच्या बकेट लिस्टमध्ये अजून काय काय आहे? बकेट लिस्टमध्ये माझ्या बकेट लिस्टमध्ये सध्या आणि आयुष्यभराची एकच गोष्ट आहे. एक 100th मंकी इफेक्ट असतो. अच्छा. सायंटिफिकली प्रूव्हन नाही आहे, पण त्याला मेटाफर म्हणून, असं उदाहरण म्हणून वापरलं जातं. 100th मंकी इफेक्ट काय आहे की आपल्याला एखादा चेंज जर समाजामध्ये आणायचा असेल तर आपल्याला एक सफिशियंट नंबर ऑफ लोकांना तो चेंज तेवढा आणावा लागतो. आता मला लाईफस्टाईल चेंजेस सगळ्यांमध्ये करायचे आहेत. लोकांना हेल्थ रिलेटेड त्यांच्या ज्या गैरसमजुती आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत. त्यांना हेल्थच्या विषयी अवेअर करायचं आहे, कारण अर्धे लोक अवेअरच नाही आहेत. बरोबर. यासाठी मला विशिष्ट एक आकडा अवेअर करावा लागणार आहे आधी. 100th मंकी. आता ते 100 असतील, 1000 असतील, लाख असतील, मला माहिती नाही. मला फक्त तो आकडा अचीव करायचा आहे सध्या, की ज्यानंतर हेल्थसाठी आपल्याला सांगायची गरज पडणार नाही. जसं एज्युकेशनच्या बाबतीत झालं. एज्युकेशन सुरुवातीला खूप कन्व्हिन्स करावं लागलं सगळ्यांना की मुलांना शाळेत टाका, मुलींना शाळेत टाका. आता ते करायची गरज नाही आपल्याला. इट्स अ नॅचरल. बरोबर. जागरूक झालेत की आपल्याला आपल्या मुलाला चांगलं शिकवायचं. माझं फायनल बकेट लिस्ट हीच आहे की असा एक दिवस यावा ज्या दिवशी हेल्थविषयी लोक स्वतः जागरूक असतील, त्यांना कोणी सांगण्याची गरज पडणार नाही. तुमच्यासारख्या ज्या अनेक महिला आहेत की त्यांना पण वाटतं की आपण हे सगळं केलं पाहिजे, अश्विनी मॅडमसारखं आम्हाला पण सगळं करता आलं पाहिजे, पण त्यांना तसं कुटुंब किंवा तसं वातावरण मिळत नाही. जसं डॉक्टर विनोद जाधव सर, तुमचे पती, त्यांनी पण तुम्हाला खूप या बाबतीत खूप सपोर्ट केला आहे. तुम्ही या पुरुषांना किंवा त्या कुटुंबाला काय सांगाल, ज्या ज्या महिलांना असं वाटतं की आपण बाहेर पडलं पाहिजे किंवा त्यांना जबाबदारीपासून आपल्याला थोडंसं बाजूला करून, म्हणजे जबाबदाऱ्या तर त्या निर्वहन करतात, पण तरीसुद्धा त्यांना असं काही सगळं करायला मिळत नाही, त्यांच्यामध्ये क्षमता असून सुद्धा, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर 2 मुद्दे आहेत इथे. अच्छा.
पहिला मुद्दा म्हणजे एक स्त्री स्वतः काय विचार करते हा एक आहे. हां. आणि दुसरा मुद्दा फॅमिली आहे. तर बऱ्याच ठिकाणी फिमेल्स म्हणजे महिलांच्या आहे ह्या ज्या जबाबदाऱ्या असतात की नाही ह्या आम्ही स्वतःवर ओढावून घेतो. हां. ती अच्छा. आम्हाला स्वतःहून वाटत असतं की ही आपलीच जबाबदारी आहे. हं. असं नाही आहे की एखाद्या वेळेला तुम्ही बाहेर गेले तरी मुलं शाळेत जातीलच, की आपण एखाद्या दिवशी नसलो तरी ज्या गोष्टी व्हायच्या त्या होणारच आहेत. हा स्वयंपाक मीच केला पाहिजे हे पण आपल्याला असं वाटत असतं. सो तो एक माइंडसेट चेंज करणं की ही सगळी माझीच जबाबदारी आहे आणि मी नसेल तरी हे होऊ शकणार नाही, हा एक माइंडसेट त्यांनी त्यांचा चेंज करायला हवा. जो मी तुम्हाला सांगितलं मी पण त्यामध्ये अडकले होते की हे सगळं माझं आहे, मलाच बघायचं आहे. आणि मग आपल्या मनाप्रमाणे झालं नाही की आपण थोडं नाराज होतो की काहीतरी कमी राहिलं आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याला जे हवं ते मिळत नाही आहे. रेसिप्रोकेशन म्हणतात की आपण देतोय आणि तेवढंच मला मिळत नाही आहे, हे कायम फिलिंग आपल्या मनामध्ये असते. तर हा एक पर्स्पेक्टिव्ह आपण चेंज करायला हवा की आपल्यावर सगळं डिपेंडंट नाही, त्या गोष्टी आपण नसतानाही होऊ शकतात. आणि दुसरा ज्या वेळेला फॅमिलीचं जे आहे, ज्या वेळेला आपले इंटेन्शन्स क्लिअर असतात ना, आपण ज्या इंटेन्शननी करतो ते इंटेन्शन सगळ्यांपर्यंत पोचतात. आपल्याला जे वाटतं की असं नाही आहे प्रत्येकजण सपोर्ट करत नाही, असं नाही आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते आमच्या ह्या रणरागिणी ज्या आहेत यांच्या म्हणजे मी तर महिलांना ट्रेन करते, पुरुषांना अजून प्लॅन्स वगैरे दिले नाहीत. बरोबर. पण या सगळ्या महिलांचे पुरुष मंडळी हजबंड्स हे सगळे मॅरेथॉनला असतात. अच्छा. हां, ते प्लॅन त्यांच्याकडे घेऊन फॉलो करतात. तेही पळतात की पण बायको धावते आणि ते टाळ्या वाजवतात किंवा मोबाईलमध्ये काढतात. हां, अगदी असं नाहीये की म्हणजे त्या स्त्रीने त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना इन्स्पायर केलेलं आहे. म्हणजे अगदी फॅमिलीज पूर्ण रन करतात. अनेक त्या महिला मला येऊन सांगत असतात, मॅडम आमच्याकडले मुलंही पळायला लागले आहेत, हे करायला लागले आहेत, सगळेजण करतात आता. सो एकी तिने बदल केला, तिचं इंटेन्शन सगळ्यांना पोचलं की उलट लोक आपल्याला सपोर्ट करतात. म्हणजे घरातली एक महिला बसलेली बेडवर आहे, तिला पळता येत नाही आणि दुसरी जी महिला आहे ती मॅरेथॉनमध्ये जाते, हाफ मॅरेथॉन करते, तर सगळ्या कुटुंबियांसाठी ती अभिमानाची गोष्ट असते की नाही खूप चांगलं काम करते. तर अशा अनेक जण आपल्या बुलढाण्यामध्ये तयार झाले. बुलढाण्याविषयी काय तुम्हाला वाटतं? मी जसं बुलढाण्यामध्ये तुम्ही काही वर्षांपूर्वी आला, तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी राहिलात. बुलढाण्याविषयी जर तुम्हाला काही भावना व्यक्त करायच्या असल्या तर काय तुम्ही व्यक्त करा? मी बुलढाण्यामध्ये येण्यापूर्वी मुंबईमध्ये होते जवळपास 12 ते 13 वर्ष. मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही राहिलेले आहात, अमरावतीमध्ये तुमचं वास्तव्य राहिलं आहे, नंतर बुलढाण्यासारख्या ठिकाणी तुम्ही आलात. बुलढाण्यात आल्यानंतर पहिल्या भावना काय तुमच्या मनात आल्या असेल की या शहराविषयी तुम्हाला काय वाटतं? तेव्हाच्या भावना आणि आताच्या भावना काय फरक आहे? ज्या वेळेला पहिल्यांदा कळलं होतं की आपण बुलढाण्यासारख्या शहरामध्ये लग्न करून जाऊ शकतो, त्यावेळेला तर एक्सेप्ट नव्हतं केलं मनाने की आपण अशा ठिकाणी जायचं आहे म्हणून. पण बुलढाण्यातली पहिली एंट्री असं म्हणू शकते मी, ती झाली बोथ्याच्या घाटातनं. अच्छा. आणि बोथ्याचा घाट बघितल्यानंतर मन हरवून गेलं होतं. इतकं सुंदर आहे बुलढाणा हे पहिल्यांदा जाणवलं. आणि नंतर ज्या वेळेला इथे आले, इथले सगळे फॅमिली मेंबर्सना भेटले, नात्यांमध्ये एक ओलावा होता, एक जे मुंबईमध्ये आम्हाला नाही मिळत. बरोबर. एक आपुलकी होती, एक अटॅचमेंट होती आणि ते थोडंसं मनाला कुठेतरी भिडलं होतं, टच झालं होतं. तरी थोडा डायलेमा होताच, लग्न करायचं नाही करायचं राहायचं. पण ज्या वेळेला इथे ॲक्च्युली राहायला लागले ना, त्यावेळेनंतर मला अनेक गोष्टी जसं रिअलाईज आपण म्हणतो ना, बुलढाण्यामध्ये नातेसंबंध चांगले आहेत. प्लस बुलढाण्यात आता माझी कर्मभूमी झालं आहे. म्हणजे मला एक बॅकग्राऊंड मिळालं, मला ग्राउंड मिळालं ॲक्च्युली माझं काम करण्यासाठी, जे मला करायचं होतं ते. प्लस सगळ्यांचा सपोर्ट खूप चांगला आहे. लोक मुळातच चांगली आहेत असं म्हणू शकतो आपण. म्हणजे फार असं कपटी किंवा असं फार मी इथे बघितलं नाही. लोक चांगले आहेत, निर्मळ मनाचे, भांडतील जे काय असेल ते असेल, पण समोरासमोर आहे. आणि ते कुठेतरी ह्या गोष्टी तुमच्या मनाला टच होत असतात. आणि निसर्गरम्य जागा आहे, इतकं काही काही आहे एक्सप्लोअर करायला. म्हणजे आम्ही कोविडच्या काळामध्ये मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला आम्ही ट्रेक करत होतो. जवळपास 12 ते 13 ट्रेक केलेत आम्ही बुलढाण्यामध्ये. आणि इतकं सुंदर हिरवळ, पावसामध्ये अक्षरशः बुलढाण्यामध्ये राहिल्यानंतर ना तुम्हाला चिखलदरा फार छान वाटत किंवा महाबळेश्वर, लोणावळा हे सगळं आहे, गरज नाही. आणखी एक बुलढाण्याविषयी तुम्हाला विशिष्ट मी मुद्दा सांगते, माझा पर्सनलच आहे तो पण एक्सपिरियन्स. डॉक्टर फॅसिलिटी, मेडिकल फॅसिलिटी ह्या बुलढाण्यामध्ये खूप सोप्या आहेत. अच्छा. तोच डॉक्टर, तीच व्यक्ती त्याच जागी तुम्हाला भेटते कितीही वर्षांनी तुम्ही गेलात तर. मी मुंबईमध्ये काम केलेलं आहे. मुंबईमध्ये तुमचे कन्सल्टंट तुम्हाला पुन्हा भेटणं हे देव भेटण्यासारखं आहे. अच्छा. ते पुन्हा कधी भेटतील आपल्याला आणि अगदी अर्ध्या तासासाठी येतात, ते राहून घेतील, निघून जातील. तुम्हाला त्यांच्याशी फार इंटरॅक्शन करायला मिळत नाही. बुलढाण्यामध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेस ह्या फार क्विकली मिळतात.
मी ज्यावेळेला माझं पहिलं बाळ झालं होतं 6 महिने झालेले होते त्याला आणि मला थोडंसं फीवर वगैरे असं त्रास झाला. मग आम्ही IV लावलं घरी आणि त्याची मला रिॲक्शन आली होती सिव्हिअर, म्हणजे माझा श्वास बंद पडला होता. पण बुलढाण्यासारख्या शहरात असल्यामुळे इतक्या पटापट ट्रीटमेंट मिळाली, म्हणजे अगदी ॲड्रेनालिन इंजेक्शनपासून सगळं रेडी होतं. विदिन 5 मिनिट्स ट्रीटमेंट मिळाली आणि मी सर्वाईव्ह झाले. आणि बरेच वेळा असं बोलतात मला सगळेजण, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला हा प्रिव्हिलेज मिळतो. असं नाही आहे, सामान्यांसाठी सगळ्यांसाठी मिळतं. म्हणजे ज्यावेळेला इमर्जन्सी आहे, ठीक आहे, एखाद्या वेळेला पेशंट इमर्जन्सी नसेल तर कदाचित थोडा वेटिंग पिरियड असेल, पण मुंबई पुणे मोठ्या सिटीजच्या मानाने हेल्थ केअर फॅसिलिटीज इतक्या चांगल्या आहेत. मागच्या वर्षी माझ्या वडिलांची अँजिओप्लास्टी झाली मुंबईलाच. मी त्यांना तिथे फॉलोअपला पण नेत नाही, मी त्यांना इथे बोलवते आणि इथे फॉलोअप करून घेते. कारण तिथे जाणं, त्या डॉक्टरांना भेटणं, वेळ देणं, हे सगळं फार क्लिष्ट प्रक्रिया आहे. आपल्या इथे फार सोपं आहे, कुठलेही फॉर्मॅलिटीज नाही, काही नाही, लगेच ट्रीटमेंट मिळते पेशंटला. सो या 2-3 गोष्टी, की तुमचं एक तर वातावरण खूप छान आहे, ग्रीनरी आहे, वेदर चांगलं आहे. रनिंगसाठी तर आम्हाला इतकं छान वातावरण आहे, हिल एरिया आहे, फ्लॅट रोड आहे, वातावरण चांगलं असतं, खूप टेम्परेचर जास्त जात नाही, रन करायला सेफ आहे. जागा जरी कमी असली तरी सेफ्टी पण आहे, म्हणजे ॲज अ फिमेल. हां, मी एकटी फिमेल आहे. मागच्या 4-5 वर्षापासून तर एकटीच पळत होते. पण असं कधी बुलढाण्याने मला काही असं जाणवलं नाही. शहर आहे अमन का? अगदी छान. डॉक्टर जर तुम्ही नसत्या तर तुम्हाला काही असं ठरवलं होतं की दुसऱ्या फील्डमध्ये जायचं आहे, किंवा आधीपासूनच ठरवलं होतं डॉक्टर व्हायचं? अगदी ज्या वेळापासून कळतं, आईचे मामा डॉक्टर होते, तर त्यांना बघायचे मी आणि ते जे करायचे ते आवडत होतं. की ट्रीट करतायत, लोक लगेच रडायचे त्यांच्यासमोर, थँक्यू तुम्ही आम्हाला बरं केलं. ती कुठेतरी ती मनात इच्छा होती. पण मला असं वाटतं जर डॉक्टर नसं झाले तर कदाचित वकील झाले असते असं वाटतं. ॲडव्होकेट अश्विनी झाले असते कदाचित. बरोबर आहे. आता मला तुम्हाला एक नेक्स्ट क्वेश्चन असं राहील की आयुष्य म्हणजे काय वाटतं? माझ्यासाठी तर बस शिकत राहा. लर्निंग, तुम्ही जे आधी म्हटलं तसं माझं आयुष्य हे लर्निंग आहे. एव्हरी सिंगल डे मला काहीतरी नवीन शिकायचं असतं आणि तो माझा हॅपीनेसचा पाथ आहे असं म्हणेल मी. की मी शिकले, चांगलं झालं तरी, आणि हॅपीनेसपेक्षा कंटेंटमेंट, समाधानकारक. बरोबर. चांगलं झालं तरी मी शिकते, वाईट झालं तरी मी शिकते, आणि ॲट द एंड ऑफ डे मला असं वाटतं आयुष्य हे शिकण्याचा असा दृष्टिकोन जर आपण ठेवला तर कदाचित आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला अडथळे येतात, तो प्रत्येक अडथळा आपल्याला काहीतरी शिकवून जाऊ शकतो. सुखाची व्याख्या काय कराल? सुख नक्की काय असतं असं म्हणतात. मला असं वाटतं प्रत्येक दिवस सारखा नसतो. रनिंग पण हे तुम्हाला शिकवतं. रनिंग तुम्हाला प्रत्येक गोष्ट फेस करायला शिकवतं. सो आपली सुखाची व्याख्या आहे की प्रत्येक दिवस चांगला असला पाहिजे. पण रनिंगने मला असं शिकवलं की सुखाची व्याख्या ही प्रत्येक दिवसामध्ये नाही आहे, ती त्या प्रोसेसमध्ये आहे. जी प्रक्रिया आपण करतो आहे त्या प्रोसेसमध्ये आहे, त्याच्यामध्ये चांगले वाईट सगळे दिवस असणार आहेत. पण जे आपण टार्गेट ठेवतोय, फिनिश जो आपण ठेवतोय, तो कसा अचीव्ह करतो, तिथे आपल्याला सुख किंवा दुःख, आणि दे आर पार्ट ऑफ जर्नी, असं एकच गोष्ट नसणार आहे. पण रनिंग तुम्हाला ते शिकवतं, फेस इट. अच्छा. आवडतं खाद्य काय? खिचडी. खिचडीमध्ये काही प्रकार आहे का? बस खिचडी, साधी खिचडी आणि पिठलं बेसन म्हणतात. अच्छा. तर बेसन खिचडी असली की बस. ते स्वतःनेच केलेलं की आणखी कोणी केलेलं? असं काही नाही, कोणी केलं तरी चालेल. अच्छा. आवडतं ठिकाण कोणतं आहे? बुलढाणा. नो डाऊट. आवडता हिरो? असं काही विशेष कोणी आवडत नाही. जुन्या काळातला असेल किंवा मराठी असेल? जेव्हा कळायचं त्यावेळेला शाहरुख खान आवडत होता. अच्छा. पण आता असं विशेष कोणी नाही आहे. बरं. सर्वात जास्त आवडतं गाणं कोणतं आहे? मे बी खूप सारे गाणे असू शकतात, पण त्यातलंही त्यात की हे खूप. लग जा गले के फिर हसी मुलाकात होनो, हे गाणं फेवरेट आहे. मंगेशकर. आणि आता रनिंग करायला लागल्यापासून अनस्टॉपेबल म्हणून एक सॉन्ग आहे, जे युजली माझ्या प्लेलिस्टमध्ये एंडला ज्या वेळेला मी फिनिश करते त्यावेळेला प्ले होत असतं. अच्छा. सो हे 2 गाणी फार क्लोज टू माय हार्ट असं म्हणू शकतो आपण. गुरु म्हणून कुणाला मानलंय की या क्षेत्रामध्ये? या क्षेत्रामध्ये अनेक गुरु आहेत, आणि जसं मी म्हटलं ना की नेचर मला काहीतरी सांगत होतं, तसेच हे गुरु मला भेटत होते स्वतःहून. म्हणजे मला कधीही कुणाकडे जाण्याची गरज पडली नाही. तर पहिले गुरु होते डॉक्टर अभिषेक राज, ज्यांनी मला स्वतःहून अप्रोच केलं की आम्ही तुम्हाला कोच करतो. त्यानंतर डॉक्टर आदित्य शर्मा म्हणून होते, ते आउट ऑफ इंडिया, म्हणजे इथे नसतात, पण त्यांनी स्वतःहून अप्रोच केलं, मी तुला कोच करतो. आता आमचा एक 7 जणांचा ग्रुप आहे डॉक्टर्सचा, आणि एव्हरीबडी इज लाईक कोच टू इच अदर. प्रत्येकजण प्रत्येकाला प्रत्येक परिस्थितीमध्ये काही ना काही शिकवत असतो. तर हे सगळे गुरु आहेत. फॅमिली गुरु आहे, आईवडील गुरु आहेत,
प्रत्येकजण माझं प्रोसेसच शिकण्याची असलं मी प्रत्येकाकडनं शिकते. तुमच्याशी मी बोलते तर तुमच्यामधनंही बऱ्याचशा गोष्टी मी शिकते. सो प्रत्येकजण माझ्या आयुष्यामध्ये येणारा हा गुरुच आहे, कारण काही ना काहीतरी मला शिकवून जातो. बरोबर. आता आपण एक प्रश्न असा घेऊ, देवाकडे जर तुम्हाला काही मागायचं असलं तर त्या बाबतीत आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. तर तुम्ही ज्याला निर्भीक म्हणता किंवा तुम्ही ज्याला असं म्हणता युनिवर्सशी तुमचं जे कनेक्टिव्हिटी जे आहे ते, तुम्हाला जर काही मागायचं असलं ईश्वराकडे, देवाकडे, तर तुम्ही काय मागाल? कुठलीही परिस्थिती आली, काही आलं तरी माझ्या गोलपासनं मला कधी डेविएट होऊ देऊ नको, एवढं मागेन मी, की मला फक्त पुढे जाण्याची मला ताकद दे. कारण याच्यामध्ये अनेक चांगले वाईट प्रसंग येतात. प्रत्येकजण आपल्याला चांगली बाजू दिसते, पण त्याच्या मागे लपलेल्या सुप्त अनेक बाजू असतात. अनेकांचे नेगेटिव्ह हे असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे मी त्याच्यावर कधी फार विचार करत नाही, पण त्या गोष्ट सहन करण्याची मला एक ताकद, की जे काही नेगेटिव्हिटी माझ्याविषयी किंवा कुठे असेल तर ती भेदून मी पुढे जात राहील, एवढंच मागेन मी. एवढं बळ मला येऊ दे. देवाकडे जर काही तक्रार करायची असेल तर काय तक्रार करा? काही नाही, एवढं आयुष्य दिलं त्या व्यक्तीला, काय आपण हे मिळणं ही इतकी मोठी गोष्ट आहे की त्याला काय तक्रार करावी आपण. त्याचा आपण काय करतो हे आपल्या हातात आहे. त्याला तक्रार करून काही फायदा नाही आहे असं आहे. देवाचे आभार मानायचे असतील तर कसे मानाल? कसे मानणार? बापरे. किंवा काय म्हणाल? जे काही दिलं आहे ते सगळं देवानी किंवा ह्यानेच दिलेलं आहे. डायरेक्शन, मार्ग जो दाखवतो तोच आहे. त्यावर चालणारी मी आहे असं म्हणेन मी. हा जो मार्ग मला दाखवता आहे यासाठी खरं तर माझ्याकडे शब्द नाही आहेत, तुम्हाला लक्षात येत असेल, पण हे खूप मोठं आहे माझ्यासाठी. जे काही आभार जर मानायचे म्हटले तर फक्त मी समाजाला जे काही देऊन जाऊ शकते माझ्या मार्फत, तेच एक माझं देवाला आभार मानण्याचे. मला असं अनेक वेळा वाटतं की सगळेजण मला म्हणतात की तुम्हाला फॅमिली इतकी सपोर्टिव्ह आहे, सगळेजण इतके सपोर्टिव्ह आहे, फायनान्शियली असं फार काही प्रॉब्लेम नाही आहे, तर कदाचित देवानेच माझा मार्गच कदाचित हा केला असेल, म्हणून त्याने सगळ्या गोष्टी इतक्या फेवरेबल दिल्या पण आहेत मला, असा मला विचार असतो बरेच वेळेला. की त्याचं म्हणणं आहे की त्याची सगळी काळजी मी घेतो, तू तुझं काम करत राहा, असं आहे. क्या बात आहे. एक रॅपिड फायर आपण घेऊया, आणि तुम्हाला जर त्याच्यापैकी एक ऑप्शन जर नसेल किंवा कोणतं सांगायचं नसेल तर तुम्ही पास म्हणू शकाल. तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर देऊ शकाल. ड्रेस की साडी? साडी. नरेंद्र मोदी की राहुल गांधी? पास. देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे? अरे बापरे, पॉलिटिकली असं फार काही. पास म्हणू शकाल तुम्ही? पासच. किंवा जर म्हणायचं असेल, कोणी मनात आलं असेल तर? नाही, असं फार कधी विचारच नाही केलेला मी. रनिंग की जिम? बोथ. दोन्ही पण? बोथ. डान्स की सिंगिंग? डान्स. डायहार्ड डान्स गर्ल आहे मी. अच्छा. की रनिंगला प्रमोट करण्यासाठी किंवा रनिंगचं जास्तीत जास्त या मुलांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये त्याचा प्रसार व्हावा याच्यासाठी काय केलं पाहिजे? काही एखादी नीती किंवा काही एखादी धोरण असलं पाहिजे का राज्यस्तरावर? याच्याविषयी काय तुम्हाला वाटतं? असायला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी ह्या सरकारने केल्या तरच कदाचित होऊ शकतील असं आमचं सगळ्यांचं मत आहे. सगळ्यांचं म्हणजे कुणाचं मी सांगते. ओबेसिटी फ्री इंडिया यासाठी आपण सध्या फाईट करतोय. कारण भारतामध्ये ओबेसिटीचे लहान मुलांमध्ये नंबर वाईज, कारण आपल्याकडे पॉप्युलेशन जास्त आहे त्यामुळे नंबर वाईज आपल्याकडे खूप सगळ्यात जास्त वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त ओबेसिटीचे मुलं आहेत. आणि आपण कितीही त्यांना नाही म्हटलं तरी अवेलेबिलिटी फार सोपी आहे. सो प्रत्येक गोष्ट त्यांना इझिली मिळते आहे. प्लस करिक्युलम असं आहे, अभ्यास असा आहे की सिटिंग खूप जास्त होत आहे. आणि थोडंसं आपण जसं म्हटलं ना, हेल्थ आपल्याकडे आपल्या लिस्टमध्ये नाहीच आहे. बिघडल्यानंतरही आपण एक्सपेक्ट करतो की गोळी मिळावी आणि आपण बरं व्हावं. त्याच्यासाठी खूप मेहनत करण्याची आपली तयारी नाही. तसं आपल्याला सांगितलं गेलं नाही. कंडिशनिंग म्हणतात त्याला, की आपलं कंडिशनिंग असं झालेलं आहे लहानपणापासून की हेल्थसाठी विशेष काही करायचं नसतं. जे आहे ते सगळं आपलं व्यवस्थितच आहे, ते खातपीत राहायचं असं. तर ह्या मुलांमध्ये जर सरकार लेवलला म्हणजे सरकारने जर काही केलं, जसं जे आता कॅलरी वाईज जर कॉस्ट म्हणतो ना आपण, की ती जी आहे ती अनहेल्दी फूडची स्वस्त आहे. हेल्दी फूड थोडं कॉस्टली आहे. त्याच्यामुळे रुरल एरियामध्ये पण, ग्रामीण भागामध्ये पण आता ओबेसिटीचं प्रमाण म्हणजे लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. कारण आईने मेहनत करायची, बनवायचं, काहीतरी आणायचं भाजीपाला, यापेक्षा 5 रुपयाचे चिप्स कुरकुरे खाणं मुलांना सोपं होऊन जातं. सो एफर्ट्स कमी लागतात आणि त्याची कॉस्ट पण कमी आहे.
सो सरकारने ॲटलिस्ट यावर काहीतरी रेग्युलेशन आणणं आवश्यक आहे की तुम्ही त्याच्या कॅलरीज हायलाईट करत आहात किंवा स्कूलच्या आवारामध्ये हे सगळं बंद केलं गेलं पाहिजे. विक्रीला बंदी मुलांना आली पाहिजे. मुलांना मॅन्डेटरी फिजिकल एज्युकेशन हे म्हणजे ते असतं आपल्यामध्ये, पण त्याच्यावर इतका फोकस नसतो. म्हणजे स्कूलमध्ये गेला तर अभ्यासच केला पाहिजे असं PT चा एक पिरियड असतो, PT फक्त चा एक पिरियड आठवड्यातून असतो. एखादा. अगदी. तर ह्या गोष्टींना थोडंसं आपण म्हणजे हेल्थला लहानपणापासून जर आपण मुलांना शिकवत गेलो ना तरच फ्युचर त्यांचं चेंज होईल. नाही तर लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत ते 80चे 60, 60चे 40 आणि आता 20मध्ये टाईप 2 डायबिटीज 15 ते 20 वर्षाच्या मुलांमध्ये बघतोय आम्ही. ओबेसिटी तर खूप वाढली आहे. लहान मुलांमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत जे म्हणजे रिप्रोडक्टिव्ह रिलेटेड असतात. म्हणजे फिमेल्समध्ये पिरियड्स लवकर येणे वगैरे असे अनेक प्रॉब्लेम मुलांमध्ये वाढत चालले आहे. मानसिक हेल्थ, मेंटल हेल्थ मुलांना म्हणजे त्यांच्यामध्ये चिडचिड, ADHD, अटेन्शन डेफिसिट हे सगळे आजार खूप वाढत चालले. आणि कुठेतरी ह्या आजारांची सुरुवातच आपल्या घरातनं होते किंवा आपल्या समाजातून होते. कारण त्याला असं फारसं महत्त्व दिलं गेलेलं नाही आहे किंवा आपण अवेअर नाही आहोत. सरकारने थोडं गंभीरतेने घेतलं पाहिजे. सरकारने फक्त सरकारच काहीतरी करू शकते. कारण आपण प्रत्येकाला चेंज करायला गेलो तर जसं मी प्रयत्न करते, पण किती लोक चेंज होतात ते आपल्याला आत्ता लगेच काही होईल असं माहीत नाही. पण सरकार इमिजिएट स्टेप्स घेऊ शकते. एखादा नियम, एखादा कायदा आला की लगेच त्याची अंमलबजावणी होऊ शकते. आणि मध्यंतरी आम्ही ओबेसिटी इंडियाच्या पॅनलवर मी होते, तर आम्ही एक केलं होतं. स्कूलचे जे बोर्ड्स आहेत तुम्ही बघितलं असेल, तिथे कॅलरीज लिहून सांगितलं होतं की ते कॅलरीज मेन्शन असायला हव्या. बरोबर आहे की प्रत्येक याच्यामध्ये आपण आपले रेफरन्स कॅलरीज मुलांना आणि त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहे हे सगळं तिथे डिटेल स्कूलच्या बोर्डवर असायला हवं. स्कूलच्या आजूबाजूला हे विकायला नको. हे आपण केलेले आहेत हे सगळं. ते किती इम्प्लिमेंट होत आहे हा एक त्याचा पुढचा मुद्दा आहे. आपले तुमचे पती डॉक्टर विनोद जाधव सरांविषयी च्या भावना व्यक्त करायच्या असल्या तर तुम्ही काय म्हणाल? काय मत तुमचं? आयुष्य हे एक म्हणतो ना आपण गाडा असतो आणि याला 2 चाकं असतात. या 2 चाकांचा परफेक्ट मेळ जुळून येणं याला दोघांनाही मेहनत करावी लागते. म्हणजे आपण थोडंसं मी फार स्वप्नाळू मुलगी होती आणि ते अगदी प्रॅक्टिकल व्यक्ती आहे. सो असं नाही आहे की प्रत्येक प्रवासा सुकरच असेल असं नाही, पण एक ती जिद्द एकमेकांसोबत राहण्याची आणि एकमेकांसाठी बदल करण्याची ही ज्या वेळेला असते त्यावेळेला मग ते रिलेशन एक फार ब्युटिफुल रिलेशन असतं. बरोबर. आता सध्या सुरुवातीला थोडं फ्रिक्शन प्रत्येकामध्ये असतं, कारण आता मी मुंबईवरून आलेले, माझे एक्सपेक्टेशन्स वेगळे, इथलं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं होतं. ॲडजस्टमेंटला मला भरपूर त्रास गेला आणि कदाचित त्याहीमुळे मला असं वाटत होतं की आपण वर्थ आहो की नाही, की आपली व्हॅल्यू इथे आहे की नाही असं मला वाटायचं. पण आता अशा फेजला आहोत की वी अंडरस्टँड की 2 व्यक्ती वेगळी असतात, आपण एक नाही आहोत. वी आर 2 पीपल. आपल्याला जे सांगितलं जातं ना की तुम्ही दोघं एकच आहे, मग सगळं त्यांनी आपला भार सगळा त्यांनी घ्यावा ही एक मुलीची अपेक्षा असते. तर आत्ता या फेजला असं आहे की वी अंडरस्टँड वी आर 2 डिफरंट. आम्ही 2 लोक अगदी वेगळे आहोत पण एक आहोत. अच्छा. म्हणजे कायम सोबत सोबत चालणार आहे आता. आणि विनोद इज व्हेरी सपोर्टिव्ह जे आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सुरुवातीला म्हणजे मला अपोज तर कधी नाहीच झाला की तो करू नको म्हणून, पण आता ज्या वेळेला करते आता त्यांना माहिती आहे की ही काहीतरी करते, त्यामुळे मागच्या जबाबदाऱ्या बऱ्याच वेळेला ज्या वेळेला बाहेर असते, बऱ्याच ॲक्टिव्हिटीज घेत असते, त्यामुळे मागचं जे म्हणजे सांभाळून घ्यावं लागतं मुलींचं, शाळा, बऱ्याच वेळेला मी त्यांच्या गॅदरिंग्स वगैरे हे सगळं अगदी रिस्पॉन्सिबिलिटी आणि आनंदाने करतात ते. की समोरचा व्यक्ती, तेच म्हटलं तुम्हाला, इंटेन्शन आपले चांगले असले ना की सगळ्या गोष्टी त्या हिशोबाने आपोआप जुळून येतात. एक शाहरुख खानचंच वाक्य, आपला शाहरुख खानचा विषय निघाला तर, किसी चीज़ को अगर शिद्दत से चाहो तो सारी उसको मिलाने के लिए पुरी कायनात. असं मी फक्त इच्छा प्रकट करते स्वतःशी, युनिव्हर्सशी, आणि मग सगळं त्याच्या आजूबाजूला आपोआप फिरायला लागतं. असं छान. तुमच्याकडे अनेक पेशंट येतात, अनेक जण येतात, आरोग्यविषयक त्यांच्या अनेक समस्या असतील, विविध समस्या असतील. काय तुम्ही त्यांना गाईड करता किंवा त्यांनी आरोग्यविषयक स्वतःमध्ये काय जागृती निर्माण केली पाहिजे, काय केलं पाहिजे, असं तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे का? आत्ता सध्या आपण जे आजार आपल्या आजूबाजूला बघतोय, जेही आपल्याला वाटतं की नव्याने आलेले आहेत किंवा आजकालच्या काळामध्ये आलेले आहे, हे सगळ्या आजारांचं मूळ हे लाईफस्टाईलमध्ये आहे. अच्छा. लाईफस्टाईलचे 6 फॅक्टर्स मी तुम्हाला सांगितले. आता तुम्ही कल्पना करा की लाईफस्टाईल म्हणजे झाडाचं मूळ आहे. 6 फॅक्टर या मुळाशी आहेत: आहार, व्यायाम, झोप, स्ट्रेस, सोशल रिलेशन्स आणि टोबॅको आणि अल्कोहोल म्हणजे सबस्टन्स यूज. या 6 मुळापासनं झाड निघतंय आणि त्याला खूप सारे फळं येत आहेत.
हो. मग त्या फळांची नावं डायबिटीज, BP, हायपरटेन्शन, मेंटल इश्यूज, कॅन्सर्स, डायजेस्टिव्ह इश्यूज, मस्क्युलोस्केलेटल म्हणजे जॉईंट पेन, हे पेन जे आपल्याला मसलचे रिलेटेड प्रॉब्लेम होतात. 90% प्रॉब्लेम्स हे आपण होण्यापासून थांबवू शकतो जर आपण आपलं लाईफस्टाईल चेंज केलं तर. आणि हा सगळ्यात मोठा मेसेज जो मला प्रत्येकाला नेहमी द्यायचा असतो की आजच बदला. लोक वाट बघतात, आम्हाला काही त्रास नाही म्हणून आम्ही व्यायाम करत नाही, आम्हाला काही त्रास नाही म्हणून आम्ही सगळं खातो आहे. वाट कशाला बघतोय आपण? हार्ट अटॅक आल्यानंतर थोडी ना आपण काय करू शकणार आहे? त्रास नसला तरी करा. त्रास नसला आत्ता बदल करावे. 90% प्रॉब्लेम आपण आपले अवॉइड म्हणजे होण्यापासून पूर्णपणे टाळू शकतो. 8 तासाची झोप सिम्पल आहे. 7 ते 8 तासाची झोप प्रत्येकाला आवश्यक आहे. आपण ग्लोरीफाय करतो की मी तर 6 तासात झोपून माझं काम भागतं. नाही होतं. शरीराला ती गरज आहे, तुम्हाला नसेल. बॉडीची रिक्वायरमेंट वेगळी आहे. खाणं, आपलं खाणं हे जिभेसाठी आहे, आवडीसाठी आहे. अच्छा. कोणी फोर्स करतं त्याच्यासाठी आहे, आग्रह करतं त्याच्यासाठी आहे. पण आपलं खाणं हे आपल्या शरीरासाठी नाही आहे. शरीराच्या गरजाच वेगळ्या आहे आणि आपण त्याच्या गरजा पुरवत नाही आहोत. सो 2 प्रॉब्लेम आहेत. जे गरज नाही आहे ते खाल्ल्याचे एक प्रॉब्लेम आणि जे गरज आहेत ते न खाल्ल्याचे प्रॉब्लेम्स. असा. तिसरं व्यायाम. परत व्यायामाच्या बाबतीत इतक्या संकल्पना, मिसकन्सेप्शन्स, मिथ आपल्यामध्ये आहे की व्यायाम करायला आपण जातो, 2 दिवस करतो, बंद करतो. सो व्यायाम अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवू शकतो. अच्छा. सोशल रिलेशन्स, आम्हाला कोणाची गरज नाही, हा एक आता फार सगळ्यांना असं वाटायला लागला. आपल्याला काय करायचं आहे, आपलं सगळं चांगलं सुरू आहे, असं नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की बायकोची पण मला गरज नाही, आता मी ऑनलाईन ऑर्डर करतो. तुम्हाला गरज आहे खाण्याची, ती गरज फक्त वाईफ पूर्ण न करता दुसरा व्यक्ती पूर्ण करतोय. स्विगी, झोमॅटो हे पूर्ण करतात, पण तुमची गरज नाही गेलेली. सो गरजा आहेतच, आपण डिपेंडंट आहोतच, आपल्याला समाजाची गरज ही आहेच. फक्त हे आपण स्वतःला सांगू, ज्या आयसोलेट होत चाललो आहे, एकटं पडत चाललो आहे, याच्याने आपल्या हेल्थवर खूप मोठे मोठे परिणाम होत आहेत. एक स्टडी आहे ज्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की हॅपीनेस इंडेक्स, की ॲट द एज ऑफ 70-80 सगळ्यात आनंदी लोक कोण आहेत? ज्यांच्याकडे फिटनेस आहे, ज्यांच्याकडे हेल्थ आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, गाडी आहे, नाही. ज्यांचे सामाजिक संबंध चांगले आहेत, जे कुठल्या सोशल कार्यासाठी, जे सोशल कामासाठी कार्य करत आहेत, हे लोक सगळ्यात सुखी आहेत. सो सोशल रिलेशनशिप खूप महत्त्वाचे आहेत. थोडंसं एखादा पाऊल मागे घेणं, गरज पडली तर त्याला सॉरी म्हणणं, ह्या गोष्टींनी आपण लहान नाही होत. पण हे सगळे आपल्याला थोडंसं आजकाल आपण इगो म्हणा किंवा एक छोट्या म्हणजे ॲडजस्टमेंट कमी करतो आहे. आणि नंतर टोबॅको, अल्कोहोल खूप वाढत चाललं आहे. त्याला थोडं स्टेटस सिम्बॉल आहे की ड्रिंक करताय, स्मोक करताय. तर आजकाल लहान मुलांपासून ते वाढतंय की याला एक सगळे पित आहेत, मग आपण कशाला नाही म्हणायचं, किंवा आपण त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की आपण गवार नको दिसायला म्हणून ते एक्सेप्ट करतात. आणि स्ट्रेस, तर त्याच्याविषयी आपण बोललो की स्ट्रेस मॅनेजेबल असतो. बरोबर. हे 6 फॅक्टर्स जर आपण चेंज केले, मग आपण काय करतोय, या 6 फॅक्टर्समुळे आपल्याला 10 आजार होत आहेत आणि मग 10 आजाराच्या 10 गोळ्या घेतोय. बरोबर आहे. आणि त्या गोळ्या ट्रीटमेंट नाही आहेत, त्या ट्रीटमेंट आहेत, म्हणजे दे आर नॉट सोल्युशन. त्या फिक्स करतात टेम्पररी. ॲसिडिटी होते, ॲसिडिटीपुरती गोळी घ्या, पण लाईफस्टाईल चेंज केलं तर ॲसिडिटी होणारच नाही. सो आपण आता आपले जे आजार आहेत याच्या आधी जाऊन आपण बघतोय की याची कारणं काय आहेत, आणि ही कारणं जी आहेत ती आपल्या लाईफस्टाईलमध्ये, हे बदललं तर आपण आजारपण होण्यापासूनच वाचवू शकतो, म्हणजे गोळ्या पण लागणार नाहीत. सो हा मेसेज प्रत्येकापर्यंत पोचणं, पुरुष, स्त्री, लहान मुलं, मोठे मुलं, खेड्यात राहणारे, शहरात राहणारे, प्रत्येकाला ते आवश्यक आहे. बरेच वेळेला खेड्यातले लोक म्हणतात की आम्हाला शरीराला नाही कळत ह्या सगळ्या गोष्टी. शरीराला पोटात गेलेला पदार्थ, व्यायाम करतोय नाही करत आहे, आजारपण कुठे, रुरलमध्ये पण आजारांप्रमाणचं प्रमाण खूप वाढलं आहे आजकाल. तर लाईफस्टाईल चेंज करा. मला आज तुम्ही मला इथे बोलवलं मी आणि माईकमध्ये, आणि हा इतका म्हणजे माझा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये मला तुमची खूप मदत होते आहे, कारण आता अनेक जण हे बघतील, त्यातनं ते थोडे इन्स्पायर होतील, त्यांच्या हेल्थच्या विषयी जागरूक होतील. अशी संधी तुम्ही मला देण्यायोग्य समजणं, त्याबद्दल मी पहिले आपले आभार मानते. आणि बुलढाण्यामध्ये असं एक नवीन कन्सेप्ट तुम्ही सुरू केला, म्हणजे मला वाटतं पॉडकास्ट पहिल्यांदाच कोणीतरी करत असावं, तर त्याबद्दलही आपले खूप खूप अभिनंदन. आणि असेच कायम इन्स्पायरिंग लोक तुमच्या माध्यमातून आम्हाला भेटत राहतील. आम्ही त्यातनं काहीतरी शिकू, काहीतरी नवीन गोष्टी आत्मसात करू आणि आमचं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. धन्यवाद.